RTO मेन्सचा पेपर आहे. RTO मेन्स 2020 आहे. ही एक्झाम झालेली 20 नोव्हेंबर 2021ला झालेली. तर हा आयोगाचा पेपर आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघूया आपण क्वेश्चन काय विचारलेत. 2020 पहिला क्वेश्चन आहे मिलिंग प्रोसेसवर. मेकॅनिकल प्रोसेस आहेत तो सेक्शन पहिला आहे. आणि क्लाइम मिलिंगमध्ये काय होतं विचारलं आहे. वर्क स्पेसिमन पाहिजे. त्यांनी वर्क दिले. वर्क मूव्स इन द सेम डायरेक्शन ॲज रोटेशन ऑफ द कटर. बरोबर आहे पहिलंच. क्लाइम मिलिंगमध्ये ज्या डायरेक्शननी टूल फिरतं त्याच डायरेक्शनने आपला वर्क पीस पण फीड दिली जाते. 2 नंबरचा क्वेश्चन आहे. द मशीनिंग प्रोसेस दॅट विल बी मोस्ट ॲप्रोप्रिएट टू ड्रिल ए रेक्टँग्युलर होल इन सिरेमिक मटेरियल इज. सिरेमिक मटेरियलसाठी ड्रिल आपल्याला कोणतं रेक्टँग्युलर ड्रिल पाहिजे. तर याचं उत्तर आहे अल्ट्रासोनिक मशीनिंग. ड्रिलिंग मशीन हे पहिला ऑप्शन आहे तो आहे कन्व्हेन्शनल ड्रिलिंग मशीन असते. रेक्टँग्युलर शक्यतो होत नाही त्यामध्ये. आणि इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीनमध्ये आपला जो वर्क स्पेस आहे तो कंडक्टिव्ह पाहिजे. इलेक्ट्रिसिटी ज्यामधनं कंडक्ट होते तो वर्क स्पेस पाहिजे. त्यामुळे अल्ट्रासोनिक मशीनिंग हे त्याचं उत्तर आहे. तिसरा क्वेश्चन आहे. फेरस मेटल्स इन्क्लूड विच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे फेरस मेटलमध्ये काय असतं. तर 2 नंबरचा ऑप्शन आहे कास्ट आयर्न आणि स्टील हे फेरस मेटलमध्ये असतं. 4 नंबरचा क्वेश्चन बघू आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज डिझायर्ड इन मटेरियल्स यूज्ड फॉर स्प्रिंग. कुठली प्रॉपर्टी पाहिजे आपल्याला स्प्रिंगमध्ये. तर याचं उत्तर आहे रेझिलन्स पाहिजे. रेझिलन्स 3 नंबरचा ऑप्शन. हे पार्टच पाहिजे. याला काय म्हणजे लॉजिक नाही लागत. 5वा क्वेश्चन आहे. द मशिनेबिलिटी ऑफ स्टील इज इम्प्रूव्ड बाय ॲडिंग. मॅक्झिमम टाईम ही ट्रिक वापरली जाते. म्हणजे जास्त जे डिराईव्ह केलेलं असतं ते उत्तर असू शकतं. 4 नंबरचा ऑप्शन आहे सल्फर, लीड अँड फॉस्फरस. तर हे उत्तर आहे 5 नंबरचं. यावरून तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. अभ्यास करण्याऐवजी थोडं क्वेश्चन पेपर बघितलं तर सोपं जाईल. विच ऑफ द फॉलोइंग इज ए मशीन यूज्ड टू परफॉर्म एक्सट्रुजन. एक्सट्रुजनसाठी कोणती मशीन वापरली जाते हे विचारलं आहे. 6 नंबरचा क्वेश्चन आहे तो. तर प्रेस मशीन असते. प्रेस वापरली जाते. फोर्ज आणि हॅमर जो पहिला ऑप्शन आहे तो डायमध्ये एखादा मेटल टाकून त्याच्यावर हॅमरने ठोके टाकतात त्यासाठी वापरली जाते. म्हणजे इम्पॅक्ट फोर्स असतो तिथं. मिलिंग मशीन आपलं गिअर वगैरे नंबर ऑफ मल्टी पॉईंट कटिंग टूल असतं त्यासाठी वापरतात. आणि 7वा प्रश्न आहे. कार्टरवेअर इज प्रोडॉमिनंट इन. कार्टरवेअर कशात होतं तर ते टंगस्टन कार्बाईड टूलमध्ये होतं कार्टरवेअर. पार्टच पाहिजे. 8वा प्रश्न आहे. द डायइलेक्ट्रिक फ्लुइड इन इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीन EDM प्रोसेस शुड बी 3 ऑप्शन आहे तो बरोबर आहे. बी केमिकली न्यूट्रल सो ॲज टू नॉट अटॅक द इलेक्ट्रोड. 9वा आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग मटेरियल हॅज द हायेस्ट हार्डनेस. हायेस्ट हार्डनेस कुठली असते तर क्युबिक बोरॉन नायट्राइड याची हायेस्ट हार्डनेस असते. आणि 10वा क्वेश्चन आहे. ए ड्रिल विल नॉट कट इफ लिप्स आर ऑफ अनइक्वल लेंथ. 3 नंबरचा ऑप्शन आहे हे त्याचं उत्तर आहे.
कसं वाटतंय बघू राहिलेले क्वेश्चन नंतर. थँक्यू.